नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या का भन्नाटशाच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट आणि आज झेंडावंदन पण आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज जन्माष्टमी पण आहे. एका दिवशी 2 कार्यक्रम. आणि आपल्या घरी जन्माष्टमीचा एक कार्यक्रम असतो रात्रीचा. तर सकाळी बाप्पाची अभिषेक केली, कृष्ण बाप्पाची, आणि नंतर संध्याकाळी पोथी वाचली जाणार आणि 12ला हंडी फोडण्यात. दुसऱ्या दिवस आहे आपला गोपाळकाला. तर दुसऱ्या दिवसाचा पण ब्लॉग याच्यात कंटिन्यू राहणार आहे. तर आता आपण जाणार आहोत. मस्त आपल्या बॉड्या आल्या म्हणलं आपल्या क्रेझी रायडरच्या, तर त्या आणायला आपण आता जाणार आहोत. आणि आजचा लुक कसा वाटतं मला, चष्मा मिशन, केस बीस एकदम ओके ना. तर चला आपण बॉड्या जाऊता. आता आपला मांडव कसा बांधलेला आहे. पावसाचा दिवस आहे त्याच्यामध्ये तालपत्री आणले तरी पण पाणी येतं. हा बघा आपला कृष्ण बाप्पाचा मंदिर. पूजा बिजा झालेली आहे सकाळीच. तर आज आहे कृष्ण जन्माचा दिवस ना. आज आमच्या बॉड्या आलेल्या आहेत. तर तुम्ही बॉड्या बघू शकता. टॉप लेवलच्या बॉड्या आमच्या आलेल्या आहेत. तर बघा बॉड्या ना, इकडे आमचा आणि इकडे बघू शकता तेजस बाय कसा सगळा हे करताना. आणि उजाळा पाठी पण बघू शकता. क्रेझी रायडर पूर्ण मोठा नाव टाकलाय न्यूमध्ये. बाईक असा आपला बॉडीचा बघू शकता. आता आपण घालून बघू पहिला. आता उद्या मोठं झालेलं आहे. जेवणाचा कार्यक्रम, पाऊस पण आला आता. आणि ते पण तुम्हाला दाखवतो. आणि हा बघा श्लोक भाई चहा घेऊन आला आमच्याकडे. सत्व हरण करण्यासाठी देवांच्या पत्नी देवांना पाठवलं. ब्रह्मा विष्णू महेश आले सत्व घ्यायला. काय सांगितलं, लग्न होऊन भिक्षावाडा मला. त्यावेळेला तिने काय अनुसार मातेने केलं, पतीचं तीर्थ त्यांच्यावर शिंपडल्यामुळे काय ती गेलं गुलाचं देव काढले बाळ आले लहान मुलं. मग त्यांना ते जो करायला लागले पाण्यात घालून. बऱ्याच दिवसांनी देवांच्या पत्न्यानंतर आपले पती गेले ते येत काय नाही. पण नारद मुली असेच गेले आणि सांगितलं, अहो तुमचे देव लहान मार्ग झालेले पाळण्यात ती अनुसार माता खेळते बोलते. मग अशा रीतीने मग सगळ्या देवांच्या पत्न्या तिथे आलेल्या आहेत. अनुसया मातेला प्रार्थना केली की आमचं पती आम्हाला परत द्या. त्यावेळेला अनुसया माते पुन्हा त्यांच्यावर तीर्थ शिंपडलं. पुन्हा ते जसे होते तसे रूपाला आले ब्रह्मा विष्णू महेश. मग त्यावेळेला देव प्रसन्न झाले. कुणाला, अनुसया माता. अनुसया कुणाची पत्नी अत्री ऋषीची. अत्री कुणाचा मुलगा ब्रह्मदेवाचा. असं आहे. अशा रीतीने मग अनुसया मातेने वर मागितलं की तुम्ही तिन्ही देव माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे. मग ते 3 देव आता विष्णूचा अवतार तो दत्तात्रय जन्माला आला. भगवान शंकराचा अवतार तो दुर्वास ऋषी. आणि चंद्राचा अवतार तो ब्रह्मदेव. अशा 3 मुलं अनुसया मातेला. मग हा दुर्वास अतिशय क्रोधिष्ट. आपण अंबरीश कुणाचा भक्त होता? अंबरीशी विष्णूचा मोठा भक्त होता. त्याची एवढी कीर्ती पसरली त्रिभुवनात, त्याच्यासारखा कोण विष्णू भक्त नाही. आणि नारदाने हे कुणाला सांगितलं, दुर्वास ऋषीला, अरे त्या अंबरीशी सारखा त्रिभुवनात भक्त सापडणार, विष्णू भक्त सापडणार नाही. दुर्वासाला राग आला. हा कुणाचा भक्त? दुर्वास ऋषी शंकराचा भक्त. दुर्वासाला ती स्तुती संध झाली. मग तो काहीतरी विघ्न करण्यासाठी अंबरीश ऋषीकडे आला. तर काय, अंबरीशीचा द्वादशीचा पाठ, एकादशी नंतर द्वादशी, तो एवढी वर्ष त्याचा जो व्रत चालू होता आपण त्याच्यामध्ये कुठले हे नव्हते. आणि त्यावेळेला दुर्वास ऋषी आले. त्याचा उपवास सोडायला थोडा वेळ होता. तर अंबरीशाने सांगितलं काय दुर्वासाला की तुम्ही तुमच्या हस्ते हा द्वादशीचा पाठ सोडा. तर काय दुर्वास ऋषीला काय विघ्न आणायचं होतं. म्हणतो काय, तर मी नदीवर जातो आंघोळी जाणे, आपण आल्यानंतर पाण्याला सोडू उपवास. दुर्वास ऋषी गेला तो येतच नाही.
अशा रीतीने मग काय त्याने ब्राह्मणाला विचारलं कोणी अंबरीशाने काय करायचं आता, तर ते म्हणतात काय वेळ आली जसं गणपतीचा उपवास केला 9:30 9-10 तासा टायमिंग असतो द्वादशीचा. मग त्याला टायमिंग झाल्यावर ब्राह्मणाने सांगितलं तुळशीपत्र आणि पाणी घेऊन उपवास सोडा. अशा रीतीने अंबरीशाने असा उपवास सोडला. झालं दुर्वाशीला तो कळल्यानंतर तो आला धावत, अरे माझ्या अगोदर उपवास सोडलास का, शाप दिला तुला हा गर्भ सोसावा लागला. अंबरीशीला शाप दिला दुर्वाशीने आणि पुण्या जटा उपटली आणि त्या जटेत त्यांनी कृत्य राक्षसी निर्माण केली आणि ती वनस्पती राजावर अंबरीशावर सोडली. अंबरीशाने ताबडतोब भगवान विष्णूचा धावा केला. धावा केल्यानंतर भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडलं पुढावर पहिलं त्या राक्षसीने तर मुळतं उडवलं आणि ते सुदर्शन चक्र दुर्वास ऋषींच्या पाठी लागलं. दुर्वास ऋषी घाबरला, गेला धावत धावत इंद्रदेवाकडे गेला, मला याच्यापासून वाचवा सुदर्शन. इंद्रदेव ते माझ्या हातात नाही. ब्रह्मदेवाकडे गेला, ब्रह्मदेवाने पण सांगला ते मी काय सुदर्शनापासून तुझी काय सुटका करू शकत नाही. शेवटी आपला दैवत भगवान शंकराकडे गेला. भगवान शंकराने सांगितलं काय, अरे ज्याचं सुदर्शन आहे त्याच्याकडे जा. मग दुर्वास ऋषी कुणाकडे गेला, भगवान विष्णूकडे गेला. भगवान विष्णूने सांगितलं अरे तो अंबरीश राजा अजून पण उपाशी आहे, बिचारा जेवला नाही, त्याची माफी मागशी तेव्हा तू सुदर्शन चक्र माझ्या हातात. मग दुर्वास ऋषीने माफी मागली अंबरीश, तेव्हा तो सुदर्शन चक्र देवाच्या हातात. म्हणजे 10 गर्भ असा तो शाप दिला होता कुणी दुर्वास ऋषीने, तो देवाने आपल्यावर घ्यावा. मग अशा रीतीने ते देवाने 10 अवतार घेतले. आपण ती दशावताराची आरती बोलताना आरती सत्वे म्हणजे विजय विठ्ठल करतो. त्याच्यामुळे सगळं 10 अवताराचं वर्णन आहे आरती. पहिला अवतार कुठला घेतला देवाने, मत्स्य मासलीचा अवतार, मोठा देव मासा. प्रत्येक अवताराला कारण होतं देव सेवा गुरु दत्तात्रय. बघा आमच्या इथं अशी ही परंपरा आहे जन्माष्टमीची. त्या जन्म झालेला आहे आणि उद्या आता गोविंदाचा आपला खेळ आहे. 12ला आपल्या हंडा चालू होणार निघणार आहे आणि आता आपण जेवणार आहोत. जे उपासवाले आहेत ते उपास करणार आहेत. मी एकदाच जेवलो दुपारी, डायरेक्ट 12ला जेवलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज गोपाळकाला गोविंदाचा दिवस आजचा आणि त्या हंडी बांधायला आम्ही घेतलेली आहे. दाखवतो थांबा. कालचा ब्लॉग कंटिन्यू आहे हा. ही बघा आमची हंडी. शिजवतो हंडीला मस्त. थरांची आपली हंडी आहे. घातलेली आहे मस्त. पडायला प्रोग्राम मिळणार आहे आमचा. काकू तुम्हाला माझ्या कशी आहे त्याला पाऊस तर काय थोडा पडला आमच्या माझ्या पाण्याची निघाल नाही लागत. उजवला होता कोणाला आजी समजायचा जाणार आहोत आजीची हंडी कोणाला. आता बघू शकता आता आमच्या आरतीचा टाइम झालेला आहे. नाही बघा गोविंदा पथक आमचं जाम बेकार आहे इथं. नाद करू नका.
आता आमची खावाची व्यवस्था चाललेली आहे आणि हा भूषण पाटील आहे आमचा. खाऊन दाखव. आणि नरेश काका काय बोलायचं तुम्हाला काय बोलायचं आहे? ये कहाँ फंस गया भाई मैं. आणि हा आमचा विराज. जा